महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या इंग्रजीचा पेपर जो 11 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. या पेपरमधल्या ग्रामरचा भागावरती आपण चर्चा करणार आहोत आणि नॉवेल सेक्शनमधले पहिले 2 जे प्रश्न आहेत त्याविषयीची चर्चा या व्हिडिओमध्ये आपल्याला करायची आहे. A5मध्ये पहिल्या प्रश्नात क्वेश्चन 1 A5मध्ये अ फर इम्पॉर्टंट हॅड ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट पास्ट कंटिन्यूअस टेन्स. पास्ट कंटिन्यूअस लिहायचं आहे. त्या 4पैकी एक ऑप्शन याच्यामध्ये निवडायचा आहे. हा ऑप्शन सी जो ऑप्शन आहे, अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग, त्यामुळे सी हे आन्सर, पहिल्या प्रश्नाचं सी हे आन्सर आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स शोईंग सर्टन्टी. जेव्हा आपल्याला सर्टन्टी दाखवायची असते तेव्हा आपण विलचा वापर करतो, त्यामुळे या प्रश्नाचं जो पर्यायी उत्तर जे आहे ते आहे बी, ही विल बी समबडी इन द वर्ल्ड. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 1B, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज. गीतेश इज वन ऑफ द बेस्ट असल्यामुळे सुपरलेटिव्ह डिग्री आपल्याला पॉझिटिव्ह करायची आहे. जेव्हा वन ऑफ दची रचना असते तेव्हा पॉझिटिव्ह करत असताना व्हेरी फ्यूने सुरुवात करायची असते, त्यामुळे डी ऑप्शन जो आहे, व्हेरी फ्यू फुटबॉल प्लेयर्स इन द कॉलेज आर ॲज गुड ॲज, बेस्ट ॲडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म येतो गुड, त्यामुळे तो आपण वापरायचा आहे आणि त्यामुळे उत्तर आहे डी. नो सुनर डज रोहित शर्मा एंटर द ग्राउंड दॅन ही गेट्स अ वॉर्म वेलकम. या ठिकाणी नो सुनरच्या पुढे डज वापरलं आहे, प्रेझेंट टेन्समधलं हे वाक्य आहे, त्यामुळे आपला आन्सरसुद्धा प्रेझेंट टेन्समधला असणार आहे. त्यामुळे पहिलं हॅड एंटर्ड येणार नाही, दुसरं हॅव एंटरसुद्धा येणार नाही, तिसरं जे आहे ॲज सून ॲज रोहित शर्मा एंटर्स द ग्राउंड ही गेट्स अ वॉर्म वेलकम, सी हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट, स्वराली सेड टू हर मदर डिड यू लाईक माय स्केच. इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करायचं आहे. डिडने प्रश्नाची सुरुवात आहे, त्यामुळे हा व्हर्बल क्वेश्चन आहे. सो आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब येईल आणि इफने ते वाक्य आपल्याला जोडायचं आहे. सो द आन्सर विल बी सी, स्वराली आस्क्ड हर मदर. आन्सर विल बी डी, स्वराली आस्क्ड हर मदर इफ शी हॅड लाईक्ड हर स्केच. लाईकचं लाईक केलं कारण सिम्पल पास्टचं आपल्याला परफेक्ट पास्ट करायचं आहे, त्यामुळे डिड यू लाईकचं शी हॅड लाईक्ड असं येईल, त्यामुळे डी येईल आन्सर. क्वेश्चन 3चं आन्सर येईल डी, स्वराली आस्क्ड हर मदर इफ शी हॅड लाईक्ड हर स्केच. स्पॉट द एररमध्ये वी डिड नॉट अटेंडेड द पार्टी लास्ट नाईट. डिड नॉट अटेंडेडचं अटेंड करायचं, एरर जी आहे ती अटेंडेडमध्ये आहे. वाक्य लिहून अटेंडेडला अंडरलाईन करायची आणि दुरुस्त करून लिहित असताना वी डिड नॉट अटेंड द पार्टी लास्ट नाईट या प्रकारे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चनमधले जे आन्सर्स आहेत ते आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ग्रामरशी रिलेटेड ते बघायचे आहेत आपल्याला. डू ॲज डिरेक्टेड. चिल्ड्रेन डू नॉट गेट कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स. त्याचं उत्तर येईल, पॅसिव्ह वॉइस करायचं आहे, त्यामुळे कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स इज नॉट गॉट बाय द चिल्ड्रन. सी जो आहे तो त्याचं उत्तर आहे. कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स हा पूर्ण ऑब्जेक्ट, त्याच्या पुढे इज कारण अटेन्शन सिंग्युलर आहे, नॉट कारण डू नॉट आहे वरती, आणि गेटचा तिसरा फॉर्म येईल गॉट बाय द चिल्ड्रन हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे सब्जेक्ट बायने जोडला. सो आन्सर विल बी कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पेरेंट्स इज नॉट गॉट बाय द चिल्ड्रन. पुढचा प्रश्न आहे, ऑथॉरिटेरियन पेरेंट्स आर रिजिड अँड प्युनिटिव्ह इन नेचर. आयडेंटिफाय द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अँड अंडरलाईन आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रिराईट. परत लिहायचा आहे प्रश्न आपल्याला हा, आणि त्याच्यामध्ये ऑथॉरिटेरियन पेरेंट्स कसे आहेत ते सांगितलं आहे. रिजिड अँड प्युनिटिव्ह आहेत ते, म्हणजे हे जर उत्तर मिळालं तर ते कसे आहेत याचं उत्तर आहे, त्यामुळे कसेसाठी इंग्रजीमध्ये हाऊ हा WH क्वेश्चन आहे. मग त्या हाऊवरनं येतात दोन आन्सर्स, दोन ऑप्शन, हाऊ द ऑथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर आणि हाऊ आर द ऑथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर. आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे, त्यामुळे हाऊ आर द ऑथॉरिटेरियन पेरेंट्स इन नेचर ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. देन नेक्स्ट, पुढचा जो आहे क्वेश्चन तो त्या क्वेश्चनकडे आपण वळतो आहोत. तो म्हणजे रायटिंग स्किलच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे नॉवेल सेक्शनवरती असलेले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये असणार आहे क्वेश्चन 5मध्ये येईल कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. कॉलम ए कॉलम बी मॅच द कॉलम करायचं आहे. डॉमिनंट लिटररी जॉनर तो आहे नॉव्हेल, पहिल्याचं उत्तर येईल डी. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल
विच हॅज ओव्हर 2000 इयर्स ऑफ रेकॉर्ड, त्यामुळे दुसऱ्याचं येईल ए. तिसऱ्याचं लेडी मुरासाकी शिकिबू, त्याचं आहे वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेलिस्ट बी. अँड मॉडर्न टॉपिक्स, त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 20th सेंचुरी. त्यानंतर आपण बोलतो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्सेस. 18th सेंचुरी पीपल हॅड लिटल इंटरेस्ट इन द रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. हे वाक्य आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे लिटल डॅश डॅश फिक्शन इज फॉर जनरल एंटरटेनमेंट इन पल्प मॅगझिन्स. मुळे त्याच्यासाठी पल्प मॅगझिन म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. सो द पल्प मॅगझिन्स वर क्रिएटेड मेनली फॉर मास एंटरटेनमेंट अँड एस्केपिझम. सो दे फीचर्ड फॅन्टॅस्टिक सेन्सेशनल स्टोरीज, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन, फॅन्टसी, हॉरर, क्राईम एट्सेट्रा. आणि त्यामुळे त्याचं उत्तर येणार आहे फॅन्टॅस्टिक. सेकंड, डॅश डॅश नॉवेल नरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. सो प्रोटॅगोनिस्टशी रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो काय आहे, त्याचा आन्सर असणार आहे पिकारेस नॉवेल. पिकारेस नॉवेल narrates the adventure of the protagonist. Why? Because a picaresque story follows the adventures of a roguish or lower class protagonist, usually told in an episodic journey style narrative. The hero survives by wit rather than noble qualities, and the plot is more about adventures and experiences than deep psychological analysis. त्यामुळे त्याचं उत्तर येईल पिकारेस्क. डॅश डॅश इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. त्याचं उत्तर आहे सेटिंग, कारण प्लॉट येणार नाही, कारण प्लॉट म्हणजे स्टोरी लाईन, कॉन्फ्लिक्ट म्हणजे तो नॉवेलचा गाभा आहे, त्यामुळे ते येणार नाही. सो द आन्सर विल बी सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2022मध्ये झालेल्या HSC बोर्डाच्या, महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमधल्या ग्रामर आणि नॉवेल्सशी रिलेटेड जे क्वेश्चन होते त्याच्या उत्तरांबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. मला अशी खात्री आहे की आपल्या चॅनलवरती ग्रामरचे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करून तुम्ही या क्वेश्चन पेपरमधले जे क्वेश्चन ग्रामरवरती आलेले होते ते सक्सेसफुली सॉल्व्ह करू शकला असाल. आणि या चॅनलवरच्या व्हिडिओंचा तुम्हाला फायदाही झाला असेल अशी आशा करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.